मुंबई जाणाऱ्या प्रत्येक लोकल ट्रेन ठाणे स्टेशनला रद्द करण्यात आलेले आहे. तरी प्रवाशांनी पुढील आदेश मिळेपर्यंत मुंबईला जाणारी लोकल ट्रेन उपलब्ध नाही. हाय हॅलो नमस्कार, मी ज्ञानदा कदम. पावसाचा आजचा दिवस आहे. भयानक पाऊस बरसतोय. सकाळी 10-10:15 मी घर सोडलं आहे, पण 11:15 झाले तरी अजून ठाण्यापर्यंतच येणं झालं, कारण ठाण्याच्या पुढे सगळ्या ट्रेन कॅन्सल आहेत. आणि माझ्यासोबत माझ्या न्यूज 18 लोकमतचे ऑफिसचे सहकारी सुद्धा आहेत. तर निलेश आहे. निलेश बदलापूरवरनं निघाला आहे. निलेश किती वाजता निघाला आहे? मी 9:15 वाजता घर सोडलं आणि नक्कीली मला ट्रेन वेळेत मिळाली. मला असं वाटलं की मी पोहोचेल घाटकोपरपर्यंत किंवा दादरपर्यंत जरी प्रवास झाला असं तरी पण ऑफिसला वेळेत पोहोचलो असतो. आपण बहुतेक सेम ट्रेनमध्येच होतो, पण अनफॉर्च्युनेटली ट्रेन ठाण्यातच थांबली आणि आता आपण ठाण्यामध्येच अडकलेलो आहोत. प्रतापदादा आहेत, कल्याणवरनं निघाला आहे. कसा होता कल्याण ते ठाण्याचा प्रवास? हा म्हणजे मला वाटतं की अडीच तास जवळपास मला कल्याणमधून ठाण्यापर्यंत पोहोचायला लागले, कारण 9:30ला साधारण ती नेहमी घरातून निघतो आणि 10ची वगैरे ट्रेन असते. तर 10ची ट्रेन असताना ती कॅन्सल झाल्या ट्रेन, बऱ्याचशा कॅन्सल करतात आणि जवळपास 11:45ला मला एक फास्ट ट्रेन मिळाली. तर तिचा प्रवास फक्त ठाण्यापर्यंत होता, ठाण्यानंतर ती कॅन्सल झाली. त्यामुळे आता पुढे कसं जायचं हा आमच्यासमोर प्रश्न आहे. तर आम्ही प्लॅन केला की आता इथून घाटकोपरमधून मेट्रो पकडून ॲक्वा लाईन आणि ॲक्वा लाईन पकडून मग आम्ही ॲक्वा लाईनने आम्ही ऑफिसला जाण्याचा असा आमचा एक प्रयत्न आहे. आता बघूया का इथून आम्हाला ओला मिळते का घाटकोपरपर्यंत. यंदा आज अशी अवस्था आहे की म्हणजे आज मौसम बडा बेईमान आहे, तशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे जवळपास काल जी मुंबईत पावसाची बॅटिंग सुरू झाली आहे ती नॉट आउट आज पण ते कंटिन्यूच आहे. काल कसा तरी प्रवास आम्ही दादरपर्यंत केला होता, पण आज अक्षरशः ठाण्यामध्येच आमचा बोल्ट निघालेला आहे. थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल, म्हणजे ठाण्याला सर्व कॅन्सल झालेलं आहे ट्रेन. आता आम्ही प्रवास वाया मेट्रो करण्याचा प्रयत्न करतोय. तो बघूया आम्ही किती वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचतोय. फायनली आता आमचा पुढचा टप्प्याचा प्रवास सुरू झाला आहे, कारण आम्हाला एक ओला मिळाली आहे आणि आम्ही आता घाटकोपरला चाललो. आम्ही 4 जण. घाटकोपरला आम्ही साध्या मेट्रोने, आपल्या मेट्रो 1ने आम्ही जाणार आहोत मरोळ नाक्यापर्यंत आणि तिथून होपफुली ॲक्वा लाईन सुरू असेल आणि मग ॲक्वा लाईनवरनं आम्ही वरळी नाक्यापर्यंतचा प्रवास करणार आहोत. तिकडनं आमचं ऑफिस खूप जवळ आहे. सो लेट्स सी किती वेळ लागतोय. आता जवळपास 12:30 झालेले आहेत. 12:30ला आम्ही ठाण्याचा प्रवास सुरू करतो. पुन्हा इतका छान पाऊस पडतोय आणि चहा न घेणं म्हणजे येतो नाइंसाफी आहे. त्याच्यामुळे आम्ही अर्ध्या तासात 12:30ला आम्ही ठाण्यावरनं सुरुवात केली होती टॅक्सीने आणि आम्ही अर्ध्या तासात पोहोचून गेलो घाटकोपरला. इथून जरा सुकर प्रवास आहे, कारण तो मेट्रो आणि ॲक्वा लाईनचा आहे. तर चहा एन्जॉय करतोय आम्ही. म्हणजे विश्वास होता की आपण इतक्या लवकर पोहोचू. नाही वाटलं नव्हतं की, कारण रस्त्यावर काय सिच्युएशन आहे माहीत नव्हती. बऱ्याच ठिकाणी पाणी लो लाईन एरिया असल्यामुळं रस्त्यांमध्ये पाणी हे झालेलं आहे, साठलेलं आहे. त्यामुळं आपण इथपर्यंत पोहोचू का नाही मला थोडी जरा शाश्वती होती, कारण तो एक काय म्हणतात रिस्कच होती की बघूया जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत, नाही तर मागे जाऊया असा थोडासा होता. पण आलं आहे म्हणजे सुदैवाने आपण इथपर्यंत आलो. आता बघूया मेट्रोचा प्रवास आणि तिथून पुढे ॲक्वाचा प्रवास. ठाण्यातून निघालो तेव्हा पाऊस खूप जोरात होता, म्हणजे गाडीला विजन नव्हतं. समोरची गाडी दिसत होती, पण ड्रायव्हरने व्यवस्थित गाडी चालवली आणि हा प्रवास खूप छान झाला. पटापट पोचलो घाटकोपरला. अर्ध्या तासामध्ये आलो. आता बघूया इथून पुढचा प्रवास कसा होईल. सो आता पुढे मेट्रो आणि ॲक्वा लाईन. आम्ही तुम्हाला पुन्हा भेटतो. बाय. मजल दरमजल करत फायनली आम्ही मरोळ नाका ॲक्वा लाईन मेट्रोपर्यंत पोहोचलेलो. आमची मेट्रो येतोय आणि इथून आम्ही वरळीला जाणार आणि तिथून अर्थात आमचं ऑफिस. सो आम्ही सगळेजण हा प्रवास आता सुरू करतोय. शंकर नेहमीप्रमाणे कॅमेराच्या मागे आहेत आणि खूप कठीण होतं खरं की वरळीपर्यंत जाणं, जेव्हा ठाण्यापासून पुढच्या ट्रेन्स सगळ्या रद्द आहेत, बंद आहेत. पण ॲक्वा लाईनने मदतीचा हात दिलाय आणि हौसले बुलंद आहे ऑफिसपर्यंत जाण्यासाठी. त्याच्यामुळे बघूया आता. टेक्निकली सगळ्या प्रकारचा प्रवास झाला आपला. हो, सगळ्या प्रकारचा प्रवास झाला आणि मी पहिल्यांदा आज ॲक्वा लाईननी प्रवास करतो. तर या निमित्ताने मला ॲक्वा लाईननी प्रवास करायला मिळाला. मजा येते. सो आपण एक शंकरची पण रिॲक्शन घेऊयात. सो
शंकर माझा पण हा पहिलाच प्रवास आहे ॲक्वा लाईनने. मी पण इथं मनस्थितीत होतो की जायचं की न जायचं, पण हा प्रवास अतिशय उत्तम झाला इथपर्यंत तरी. तर इथून पुढे बघूया आपण कसं पोहोचतो ऑफिसला. दुपारचे 2 वाजून 23 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 2:30 वाजले आहेत. 9:15ला हा प्रवासाला सुरुवात केली होती आणि 4 तासानंतर फायनली वरळीला म्हणजे आचार्यात्री चौकामध्ये पोहोचलो आहे. निलेश, तुला तर माझ्यापेक्षा 1 तास जास्त झाला असेल कदाचित. तर कसा होता सगळा प्रवास? 4 तास झाले तू असं म्हटलंस, पण अजिबात कंटाळा नाही आला. तुम्ही सगळे बरोबर होतात आणि म्हणूनच तुमच्यामुळेच आज ऑफिसला यायची ते हुरूप एनर्जी मिळाली. पण आम्ही ठाण्यात भेटलो त्यावेळेसच आमचं सुरू होतं की कसं जायचं. खरं तर इनफॅक्ट कालच आमचं ठरलं होतं की कालच जायला हवं होतं, पण काल जाऊ शकलो नाही. पण तो प्लॅन आज आम्ही सक्सेस केला. म्हणजे ठाण्यात आणि ठाण्यानंतरचा पुढचा हा प्रवास पण खूप म्हणजे काही एवढं मला वाटतं हेक्टिक झाला ना, कारण ठीक आहे, आपण एकत्र होतो सगळे, एकत्र होतो छान आणि enjoy 4 जण करतो. असल्यामुळे त्याच्यामुळे गप्पा आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कधी पोहोचलो हे कळालं नाही. पण खूप चांगला प्रवास झाला मला वाटतं. आणि अगेन म्हणजे प्रमोशन नाही, पण आज खरंच ॲक्वालाईन नसती, म्हणजे ही कनेक्टिव्हिटी नसती ॲक्वालाईनची, तर ठाण्यावरनं दक्षिण मुंबईत येणं किंवा वरळीमध्ये पोहोचणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. मी जवळपास कॅन्सलच केलं होतं, म्हणजे खरं सांगायचं तर. म्हणजे मी ठाण्यातून परतीचा प्रवासालाच निघालो होतो. यांना पाहिलं आणि मी उतरलो ठाणे स्टेशनला आणि तिथून इथपर्यंतचा प्रवास अगदी सुखाचा म्हणतात ना, सुखकर प्रवास झालेला आहे. आणि अक्षरशः आम्ही आता अगदी ऑफिसच्या काही मिनिटावरती पोहोचलेलो आहे. आता इथून आम्ही डायरेक्ट ऑफिस, म्हणजे अक्षरशः आम्ही रोजचा जो प्रवास करतो आपण हाल अपेष्टात म्हणूया त्याला कदाचित, त्याच्यापेक्षा आजचा प्रवास अगदी सुखाचा झालेला आहे. कुठे धक्काबुक्की नाही, काही नाही की अरे इधर सरको ना भाई उधर सरको ना, हे क्या आहे, काही नाही. अगदी सुखाचा प्रवास इथपर्यंत आहे. आणि मुंबईकरांचं म्हणजे फायनल कन्क्लूड असं मी करेन की मुंबईकरांमध्ये ते एक स्पिरिट असतं, नेवर से डाय ॲटिट्यूड मुंबईकरांचा असतो. आणि किती काही झालं तरी पुढे जायचं आहे आणि आपल्याला काम करत राहायचं आहे. तर त्याचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला की आय थिंक ती एनर्जी ट्रान्सफर होत गेली एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे. आणि ते मुंबई स्पिरिट जगत जगतच आम्ही 4, 4.5, 5 तासाचा प्रवास करत आता पोहोचलो आहे. आणि तुम्हाला अपडेट्स आम्ही अर्थातच कळवत राहू टेलिव्हिजनच्या माध्यमातून अर्थात आणि डिजिटलच्या माध्यमातून. सो आत्तासाठी बाय बाय. पुन्हा एकदा सगळ्यांनी सुरक्षित राहा. थँक्यू.